मित्रांनो तर इथं बघा 5 मिनिटं इथं मी व्हिडिओ काढायसाठी थांबलो आणि इथं बघा कसला स्नोफॉल झाला मित्रांनो. तर गाडी स्लिप मारती याच्यात आईच्या गावात पाय टिकून चालवायला लागते. तर माझं एक स्वप्न होतं की आपण आपली स्वतःची गाडी घेऊन अशा बर्फाच्या रोडवर यावं. तर मित्रांनो इथं सियाला 5च्या इथंच गाडी पडली माझी. सर 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 उठव मित्रांनो. गाडी बघा कशी घसरती. थांबानच ब्रेक दाबलाय मी आता. मित्रांनो तर टनेल मध्ये पण बर्फ आलाय अशा प्रकारे बर्फ आहे. नमस्कार सर. फॅशन प्रो घेऊन फिरायला येऊन लागला तिकडनं गाडी तिकडच घेऊन हा तिकडं घेऊन आलो. मला आज 55 दिवस झाले. 55 दिवस झालं. हा बारामती हो ना सोलापुर का. सर मैं टेंट लगा के रह सकता हूँ क्या? नहीं क्या हो जाएगा? मर जाओगे रात्रीचं काय होतंय खड्डे दिसा नाहीत. 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. आपल्या इथं 10-12 डिग्री केलं तरी माणसं कुडकुड करतात. 2 डिग्रीमध्ये सकाळी तर मायनसमध्ये जाईल बहुतेक. 1 नाही तर 0 होतही जाईल अशा प्रकारचं आहे. तर अशा ठिकाणी टेंट लावलाय आजचा. मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत ट्रिप. त्यामधील ईशान्य भारतातील आपण अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे आणि आपल्या ट्रिपचा दिवस 55 आहे. तर पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं की आपण तवांगकडं निघालो होतो आणि सेला टॉपपाशी पोचलो होतो. तर सेला टॉपमध्ये बर्फापर्यंत पोचलो होतो. तर ह्या पार्टमध्ये आपण बर्फातनं पुढं जाणार आहे तवांगच्या दिशेने. तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा मित्रांनो. खूप भारी व्हिडिओ आहे मित्रांनो. तर आता आपण सेला टॉपमध्ये आणि सेला टॉपमध्ये तुम्ही पाहू शकता लाईव्ह स्नोफॉल होतोय आणि इतकं दुःख आहे की काय सांगू शकत नाही. समोरचं दिसा नाही इतकं दुःख आहे आणि त्यात इतकं गार आहे. फार सगळं ग्लोव्ह सगळं घातलंय तरी बोट अख्खी गारटल्यात. बोटाची शेंड. अरे हे कॅमेरा बंद चालू करायला पण बोट काम करा नाहीत आणि ही काच लावली ना आता काही दिसत नाही. हो का स्नोफॉल. अयो हो अयो बर्फ अयो कसला का बर्फ आहे. अयो पहिल्यांदाच मी अशा बर्फात गाडी चालवतोय. बर्फात मी लई वेळा गेलोय पण पहिल्यांदाच बर्फात गाडी चालवतोय. ये 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 मित्रांनो बर्फात बर्फ. तर मित्रांनो चला आता तुम्हाला कसं वाटलं ही लोकेशन. वाव 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 वाव. आता फोटो काढतो थांबा इथं. चला मित्रांनो तुमचा भाऊ आलाय बर्फात. ये इकडं बघा. असं काही वाळ्याला बर्फ नाही. लाईव्ह स्नोफॉल आहे. लाईव्ह स्नोफॉल. तर मित्रांनो तुमचा भाऊ आलाय अरुणाचल प्रदेश मध्ये. हा लय काय लागतंय पण बर्फ बघा. लाईव्ह स्नोफॉल होते ती पण पॅशन प्रो गाडी. रोडच्या दोन्ही साईडला बर्फ आहे आणि मी रोडवर गाडी चालवतोय. लय भारी वाटतंय मित्रांनो. इतकं भारी आहे. तुमचा भाऊ आलाय आता अरुणाचल प्रदेश मधील सेला टॉप. आपण चाललोय तवांगकडं इंडिया चायना बॉर्डरला. तिकडं जाताना सेला टॉप म्हणून 15,000 फुटाव लोकेशन आहे. इथं इतका बर्फ आहे. लाईव्ह स्नोफॉल चालू आहे. ही बघू शकताय माझ्या ह्याच्यावर आत्ता स्नो ओढतंय आणि हे बर्फ काय हे बर्फाचा पाय डिखूळ झाला नाही. हे आत्ता पडलेला बर्फ आहे आणि लाईव्ह स्नोफॉल. ये तर मित्रांनो तुमचा भाऊ इतके लांब आलाय. फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. पॅशन प्रो गाडीवर आलाय. महाराष्ट्रातली पॅशन प्रो इकडं. मित्रांनो तर पाहू शकताय कसला जबराट असा बर्फ आहे रोडच्या कडेने आणि तिथंच जरा थांबलो होतो मी. फोटो वगैरे काढले आणि एक नंबर भाऊ इतकं भारी वाटतंय ना बर्फात येऊन. तर माझी थंडी गेली पार. आता मी एकदम एनर्जेटिक झालोय. मी महाराष्ट्र पुणे. आपको रास्ते में एक बार दिखा फिर बाद में आपको और नहीं दिखा. ओके ओके. हम लोग जा रहे थे लेकिन इतना स्नोफॉल हो रहा है आगे नहीं जा पाए. पहले हम उधर से उठे
उधर से भी रोड ब्लॉक है, यहाँ पे सिना टनल तक जाके घूम जाएगा। ओके, आगे नहीं जा सकते क्या? जा सकते हैं लेकिन हमको फिर रिटर्न जाना है, ओके 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 टाइम नहीं है। ओके ओके, चलो मैं तर जाऊंगा तवांग. मित्रांनो, तर इथं बघा 5च मिनिटं इथं मी व्हिडिओ काढायसाठी थांबलो आणि इथं बघा कसला स्नोफॉल झाला. सगळे माझे बॅग बिग गाडी बिडी हेल्मेट बिल्मेट सगळं स्नोनी पहिलं, मी पण स्नोनी पहिलो. तर चला निघूया, इथं लय गार आहे. ओके, हे भाऊ आहे आपला किती से आप वेस्ट बंगाल से कोलकाता से. तर भाऊला भेटून पण चांगलं वाटलं. तर चला, लाईव्ह स्नोफॉल होतोय, लय डेंजर स्नोफॉल आहे भाऊ. मित्रांनो, खतरनाक बर्फ आहे, पण ह्याच्यात गाडी चालवणं सोपं नाही आहे. सगळं डोळ्यावर जात आहे. काय रोड कुठनं कसा जातोय तीच दिसत नाही. अशा प्रकारचं आहे. फार असं शर्टात बिटत गेलं का वाटायला लागलंय माझ्या बरोबर. मजा आ गया पर. आई, मी आलोय बर्फात. बघ बर्फ कसा आहे, चारी बाजूनी बर्फच बर्फ आहे. ये, आणि ती पण माझी गाडी घेऊन आलोय, आपली गाडी पॅशन प्रो. ये, लोक म्हणत होती की ही गाडी कुठं नाही जात, बर्फात आणली बर्फात. दोन्ही बाजूनी बर्फ आहे रोडच्या आणि मधनं गाडी चालली. ये, गाडी चालती मित्रांनो. आणि इथं लोक थांबवणं पण इतकी घाय लागते म्हणून तुमचा भाऊ थांबलाय. भावाला गार लई लागते. चला, लवकर कल्टी द्यायला लागेल इथनं, नाहीतर हातपाय आखडायचे. फॉलो नक्की करा मित्रांनो. लय गार आहे, लय बर्फ आहे, लाईव्ह स्नोफॉल आहे, लाईव्ह स्नोफॉल. चला आई, फायनली बर्फात आलोय मी. हा हा मित्रांनो, तर इथं टनेल आहे. टनेलमधून आपल्याला पलीकडे जायचं. मित्रांनो, तर बर्फाची लेअर यायला लागली आता ह्याच्या रोडवर. तर चला जाऊया आता. लई डेंजर स्नोफॉल होतोय. इथं टनेल आहे, आता टनेल पार करून आपल्याला जायचे. मित्रांनो, तर गाडी स्लिप मारती ह्याच्यात. आईच्या गावात पाय टिकून चालवायला लागते. अरे त्या आता इथं पुढं कोण नाही, पाठीमागं कोण नाही आपल्याला ही करायला. ब्रेक दाबला की विषयच खोल आहे. इतका बर्फ स्नोफॉल आयुष्य. समोरचं काही दिसा नाही, बर्फामुळं स्नोफॉलमुळं रोडवर सगळा बर्फ आलाय. रस्सी बांधायला लागते बहुतेक. लई डेंजर स्नोफॉल होतोय. मित्रांनो, पहिल्यांदा जीवनात मी लाईव्ह स्नोफॉल पाहिलाय. ओके, पहिला काही दिसा नाही, काय व्हाय नाही.
मित्रांनो, तर माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं की कधी ना कधी आपली स्वतःची गाडी घेऊन अशा बर्फातनं आपण गाडी चालवायची मित्रांनो. तर ते स्वप्न आज पूर्ण झालं मित्रांनो. खूप रिस्की आहे पण अशा बर्फातनं गाडी चालवणं, कारण बर्फ इतका बर्फ आहे की बर्फ सगळ्या रोडवर आलेला आहे आणि हार्ड झालेला आहे. थोडा ब्रेक दाबला तरी घसरू शकते गाडी. इथं पाहू शकताय प्राईड ऑफ इंडिया, इंडियन आर्मी. मस्त दिसतंय सगळं. काय लिहिलं आहे ते मला दिसलं नाही, प्राईड ऑफ इंडिया दिसलं. तर इथनं पुढं अजून एक टनेल आहे, सेला टनेल म्हणून. आपल्याला खरं तर सेला पास वयनं जायचं होतं, पण सेला पास नाही वे, जास्त स्नोफॉल आहे त्यामुळं बंद केला आहे. त्यामुळं आपल्याला सेला टनेलमधनं जायला लागतं आहे. अशा प्रकारचं दिसतंय का तुम्हाला बर्फ? ही लोकेशन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि जे कोणी नवीन पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. प्रत्येक ज्यांना गाडी चालवायला आवडते त्यांचं स्वप्न असतं की कधी ना कधी आपली स्वतःची गाडी घेऊन अशा बर्फाच्या ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे. चला गाडी लावूया एका साईडला पहिले. मित्रांनो गाडी पडली मित्रांनो, इथं सियाला 5च्या इथंच गाडी पडली माझी. सर 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 उठाव, 1 मिनिट आ जाओ सर, अकेले को नहीं उठेगी. मित्रांनो बर्फात गाडी घसरून पडली. हो हो थैंक यू सर. हाँ स्टैंड लगाइए. ये गाड़ी के चक्के स्लिप हो रहे हैं क्या इसमें? स्लिप है हाँ ऐसे ना. तर मित्रांनो मी आता सेला पास पाशी आणि इथं फोटो काढायसाठी थांबव म्हणून थांबलो आणि गाडी स्लिप झाली आणि पडलो. अयो पडलो म्हणजे मला नाही लागलं, थोडंच होतं. अशा प्रकारे आहे सर. थँक्यू, धन्यवाद, आपने मदत की. ओके चला मित्रांनो आता जातो. इथनं लय बर्फ आहे, इथं जिकडं बघावं तिकडं बर्फच बर्फ आहे. हा हो गारटलो. अयो माझं तोंड दिसतंय का तुम्हाला? हा अयो मित्रांनो गाडी पडली होती इथं आणि बॅगचं न्यायचं बघा काय हाल झालंय गाडीचं. चला 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 निघतो इथनं, मला थंडी सहन व्हाय नाही. बताव तर मित्रांनो सर सांगतात आपल्याला कशी गाडी चालवायची. आता गाडी पडली होती तर हाँ बोलिए कैसे चलो. कैसे आप कैसे चलाए आपसे? ये तो पानी हुआ है ना. अभी ये ना पानी है, हाँ ठीक है. हाँ इसमें से जाएगा, इसमें से जाएगा इसमें, ठीक है. हाँ जरा कब हे होगा ना ज़्यादा जो सूखा वाला हाँ. स्लिप पड़ेगा. ओके ओके, मतलब ऐसा काला काला इसमें चलो. हाँ इसमें से चलो, इसमें जा सकते हो इसमें. ओके चलो थँक्यू सर. मित्रांनो तर इथं कामाला इथे सर. तर चलो गाडीची हालत बघा कशी झाली. मित्रांनो गाडी बघा कशी घसरती. थांबवूनच ब्रेक दाबलाय मी आता. चला आता वाचलंही झालं बरं. येतानी पण काय राहिलेलं येतानी काढून. त्या गावात पाय बी असलं गारटलं ना, पायात बियात पाणी घुसलं बघा. मित्रांनो तर टनेलमध्ये पण बर्फ आलाय. अशा प्रकारे बर्फ आहे. मला ही लाईट लावली पाहिजे नाही तर कसं आहे तुम्ही. ओके चलो. मित्रांनो तर टनेलमधनं बाहेर आलोय आता. पाहू शकताय अशा प्रकारची नजारा आहे सगळीकडे. बर्फच बर्फ आहे. हो कुठले सर? जळगावचे होय पाटील साहेब. हां तुमचे मी बारामतीच आहे. बारामती. तुमचे साहेब पण मराठी. साहेब पण मराठीत का? नमस्कार सर. फॅशन प्रो घेऊन फिरायला हा. काय येऊन लागला. तिकडनं गाडी तिकडनंच घेऊन हा तिकडं घेऊन आलो. मला आज 55 दिवस झाले. 55 दिवस झालं. हां बारामती हो ना, सोलापूरची का? हा लय डेंजर बर्फ आहे इथं. मजा तर वाटते पण म्हणजे ज्यावेळेस आपण एक्साइटमेंट मध्ये जातोय तेव्हा नाही काय, पण जेव्हा आपण रिलॅक्स होऊन येतोय तेव्हा गाव लागते. आता इथनं खाली कितीपर्यंत बर्फ आहे?
कुठं जायचं तवांगला जायचं हा तवांगला नाही तर नाही आता थोडंसं थोडंसंच आहे डाऊन डाऊन चाललं आता. डाऊनच आहे. आणि मी काय म्हणतोय सर इथनं आता आर्मीचा कॅम्प कुठं आहे तिथं खाऊ शकतोय आपण असं जेवायचं आर्मीच्या कॅम्पमध्ये म्हणजे तेच की आता इथं पुढे गेल्यावर हा कॅन्टीन आहे ना कुठं ते कॅन्टीन इथं जंगमध्ये आता आर्मीची कॅन्टीन पाठीमागच होती तिथं. हा तिथं पहिलं मी दिरांग मध्येच खाल्लं आर्मीमध्ये 12च्या दरम्यान. आता म्हणलं इथं खाऊन जावं. इथं आहे खाली एक तिथं जसवंत बाबा हा जसवंत बाबा कितना दूर 10-15 किलोमीटर. ओके ओके 10-12 किलोमीटर. ओके 15 किलोमीटर. चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. इतक्या लांब आपली माणसं भेटली लय जण भेटली मला आज तशी. चला ते एमएच 42 बघूनच ते हा. सावकाश जावं. चला सर धन्यवाद. पॅशन प्रोवर आकडून गेला. चलो मित्रांनो तर हे गेटवे ऑफ तवांग. इथनं पुढं तवांग लागतंय. ओके तवांग तिकडे जाणार रोड आहे. भाऊ बर्फ ना आत खोळा करून टाकला तू तर. हे घसरायची भीती फक्त इथं बाकी काही नाही. चैनल कौन सा आपका? नेपाल घुमाया. हाँ नेपाल भी घुमाया, भूतान भी घुमाया. तो मित्रांनो हे आपल्याला आर्मी ऑफिसर भेटलेत. हरियाणा से आप सभी किधर से आप? राजस्थान मानगढ़ से. राजस्थान से. कैसा लग रहा है ये स्नोफॉल में? ये स्नोफॉल में बहुत अच्छा एंजॉय कर रहे हैं हम लोग. हमें कोई दिक्कत नहीं. रात को कैसी नींद आती है क्या? नहीं फिर नहीं आती. ड्यूटी देनी पड़ती है रात को. ड्यूटी देनी पड़ती है क्या? नहीं नहीं मैं अभी इसमें टेंट लगा के रुक जाऊँ तो मेरे को नींद आ जाएगी क्या? नहीं आएगी. बल डाल गया. सर मैं टेंट लगा के रह सकता हूँ क्या? नहीं क्या हो जाएगा? मर जाओगे. मर जाओगे. जांग में जाके रह सकता हूँ क्या? जांग उधर डाउन. जांग में डाउन है. हवा तेज है इसलिए. नहीं जांग में रह सकता हूँ क्या? डाउन में जांग थोड़ा डाउन है. हाँ हो सकता है. उधर टेंट लगा के रुक सकता हूँ क्या? तर मित्रांनो हे सर म्हणतात की स्लिपी इथं जर टेंट लावून जर राहिला तर सकाळी जिवंत नाही राहायचा. जिंदा नहीं रहोगा ना. नहीं रहोगे. तो आज सबको मिलके बहुत बढ़िया लगा. मध्येच कॅमेरा बंद झाला होता मित्रांनो चार्जिंग नव्हती म्हणून. चलो सर बाय बाय. थैंक यू. ओके ओके. इधर बाइक स्लिप होती है. एक जगह गिर गई मेरी बाइक. आराम से जाना. ओके ओके मत जाना. ओके ओके. चलो भाई. ओके बाय 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 बाय. चला बर्फ संपलाय आणि बर्फ संपला म्हणजे बर्फ लाईव्ह स्नोफॉलचा बर्फ संपलाय. आता इथं काही ठिकाणी पॅच आहे ते हार्ड झालेला बर्फ आहे. तर खाली जायचे आता. अंधार पडावी पण लागलाय. जास्त व्हिडिओ का नाही काढला मी उतरताना. पण उतरताना पण रोड बिडी एकदम मस्त होती. आणि इथं पाहू शकता इथं कॅन्टीन आहे. आता इथं काय ते खाऊ आपण. ओके अशा प्रकारचं कॅन्टीन आहे. ओके चहा फ्रीमध्येच आहे. बाकीचं पैसे देऊन खायचे. मित्रांनो तर आर्मी कॅम्पमध्ये आलो आहे. तर इथं काहीच नव्हतं दुसरं. तर इथं फक्त शिल्लक राहिलं आहे. संध्याकाळचा वेळ झाला आहे. फक्त डाळ चावल शिल्लक राहिलेत बाकी काही नाही. तर अशा प्रकारे इथं हा हँड वॉर्मर म्हणजे अरे सगळं सांडलं. माझ्या हातात पण जीव नाही राहिला एवढं हे झालं आहे. गारटलं तर पहिलं हात गरम करतो मग खातो. इथं ही ओके मित्रांनो तर फायनली निघतो इथनं आता. तर चला इथं आपण थांबलो होतो. तर इथं विचारलं मी राहू शकतोय का? तर नाही म्हणले तिथले हे हाय अल्टिट्यूड आहे असं आहे तसं आहे. त्यामुळे चाललोय आपण पुढं. ओके चलो. बर्फ पागाळला आला का सगळा. जेवढा बर्फ होता ना तेवढं सगळं पागाळला. पाण्याची बॉटल बनवून घेतली गरम. ओके चलो मित्रांनो तर 5:30 वाजल्यात आणि 5:30 नाही 5 वाजून 1 मिनिट झालाय. आणि इतका अंदाज झाला इथं डेंजर असा पाहू शकताय तुम्ही. आणि आपल्याला अजून जायचं 15 किलोमीटर म्हणजे अर्धा तास अजून चालवायची गाडी. चला डाऊन जितकं जायचं तेवढं थंडी कमी असायचे चान्सेस आहेत. हवा लई सुटली. चलो नाश्ता वगैरे एकदम ओके झाला. डाळ भात खाल्ला. संध्याकाळी जेवायची गरज नाही. ओके
मित्रांनो तर खाली चाललोच होतो तर इथं आपल्याला एकदम असा मोठा असा शेक केलेला दिसतोय कहाँ से आप? हम लोग नौगांव डिस्ट्रिक्ट असम। आसाम से है क्या? आप मैं तो महाराष्ट्र से हूँ। महाराष्ट्र। भैया कैसे रहा हम लोग का असम में? बहुत बढ़िया। बढ़िया है ना? हाँ बढ़िया एक्सपीरियंस कीजिए। हम लोग का ये नॉर्थ जगह के जैसे बारे में जगह कैसे है ना, पता चला बहुत बढ़िया जगह है। हाँ और मैं यहाँ तो घूमने ही खत्म आया नहीं हूँ, कर मेरे को सकता पता ही होगा ना। नॉर्थ एमएच बैकपैकर। हाँ। कितना गाँव कितना दूर है अभी नीचे? 10 किलोमीटर। उस जगह से मित्रांनो तर समोर दिसतंय तीच तवांग आहे, तवांग सिटी. पण तिकडं जाण्यासाठी आपल्याला 50 किलोमीटर फिरायचं आहे. दिसतंय का तुम्हाला आता? त्यात काय दिसतंय का नाही काय माहिती गोप्रोमध्ये. इथनं लाईटी सरळ सरळ दिसत होत्या पण तिकडं जायला आपल्याला 50 किलोमीटर आहे. असं सरळ सरळ गेलं तर 10 किलोमीटर बी नाही लागायचं. रात्रीचं काय होतंय, खड्डे दिसत नाहीत. मित्रांनो फायनली राहायची व्यवस्था झाली. आता इथं वयती इथं टेंट लावायचं आहे. तर चला इथं पहिलं शेकव थोडा वेळ आणि मग लावूया टेंट. हाँ भाई दिख रहे क्या? कोई नहीं दिख रहा यार, सब काले काले दिख रहे. ऊपर जाने का रास्ता इधर से क्या? ओके ओके. मित्रांनो तर फायनली मित्रांनो आजच्या राहण्याची व्यवस्था इथं झालेली वैती आणि पाऊस आलेला आहे आणि इतकं गारटलं होतं मी आल्याच इथं शेक भेटला भाऊ, एकदम भारी वाटलं. शेक बिग भेटला त्यामुळं. आणि इथं सगळी शेकायला बसल्यात बघा, डब्यात लाकडं टाकायचं काम चाललंय. आता गरम होतो पहिलं आणि मग टेंट लावतो वैती. इथं वैती टेंट लावायला परमिशन दिली आपल्याला त्या सरांनी. तर चला पाऊस येतोय त्यामुळं बरं आहे वैती सावलीत ह्याच्यात सावलीच म्हणतोय आपल्या पत्र्याखाली टेंट लावायला. ओके मित्रांनो तर इथं टेंट लावलाय, जंग या गावामध्ये टेंट लावलाय. तर चला जाऊया बघूया आता खाली. शकतो थोड्या वेळ गाडी व्यवस्थित लावतो, लॉक वगैरे करतो, वैती येतो, वॉशरूमला जातो. मेन तर काय झालंय माहिती का, इथं सगळं चांगलं आहे, फक्त हे कुत्रं वाटत बसलंय, बाकी कुछ नाही आहे. हे बाकी तर संध्याकाळी वॉशरूमला जायचं अवघड व्हायचं. मित्रांनो तुम्ही आहे आता अरुणाचल प्रदेशमध्ये हा आपला दुसरा मुक्काम आहे. तर आज तुम्ही पाहिलं दुपारी आपण ह्याच्यात गेलो होतो बर्फात, सेला टॉप क्रॉस केला आपण, तिथं पूर्ण बर्फ होता एकदम, इतका डेंजर, लाईव्ह स्नोफॉल होत होता. तर आता खाली आलो आहे मी जंग या गावामध्ये. तर इथं निबार गारे वय तिथं पार मायनसमध्ये होतंच, तिथं स्नोफॉल लाईव्ह स्नोफॉल पाहत होतो. खाली आलो पण लय गारे. आता माझ्या एका हाताने मी मोबाईलचा फ्लॅश पकडला आहे, एका हातात नाही तुम्हाला दाखवलं असतं टेम्परेचर किती, 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आत्ताचं इथं. आणि कुठं लावलाय टेंट दाखवतो. इथं राहण्याची सोय पण होत नव्हती, कोण द्यायला तयार नव्हतं. तर इथं एक हॉटेल आहे, हॉटेल महामाया म्हणून. इथं पाहू शकता पेट्रोल पंप आहे. तर त्यासमोरच पेट्रोल पंप विचारलं तर ते म्हणलं जा त्या हॉटेलमध्ये विचार. तर हॉटेलवाल्यांनी नाही वे पाऊस येत होता मगाशी, त्यामुळे त्यांनी नाही मला वळती इथं टेंट लावायला सांगितलं. की काही इथं पाहू शकताय पाऊस बिऊस आला तर काही भीती नाही. अशा प्रकारचे रूम बनलेले आहेत पण कोण वापरत नाही आहे सध्या. तर अशा ठिकाणी टेंट लावला आहे. नुसतं तोंड उघडलं ते वाफा निघतात. 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, आपल्या इथं 10-12 डिग्री केलं तरी माणसं कुडकुड करतात. 2 डिग्रीमध्ये सकाळी तर मायनसमध्ये जाईल बहुतेक, 1 नाही तर 0 होतही जाईल, अशा प्रकारचं आहे. तर अशा ठिकाणी टेंट लावला आहे आजचा. तर मित्रांनो मजा तर लई येते पण कमी बजेटमध्ये फिरायचं म्हणल्यावर लय अवघड आहे भाऊ. तुम्ही आला तर हॉटेल रूममध्ये राहा बाबा. मी येडा आहे, येडा माणूस कुठं पण राहू शकतोय. तर मी इथं राहिलोय. तर मित्रांनो येड्याला फॉलो करा. चला बाय बाय. तुम्हाला दिसतात का वाफा? ओके बाय. मित्रांनो तर आजचा मुक्काम आपला अरुणाचल प्रदेशमधील जंग या गावामध्ये आहे. तर इथनं पुढं आता तवांग नव्हे, 50 ते 47 किलोमीटर राहिले. तर उद्या आपण तवांगला जाणार आहे. तुम्ही नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. अजून बारी व्हिडिओ येणार आहेत. आता गाडी पडली आज, अजून पुढं काय होतं आहे, रस्सी बिस्सी बांधली नव्हती, आज पुढं रस्सी पण बांधायला लागेल. ते सगळं पाहायला भेटेल तुम्हाला. फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करा म्हणजे. आणि कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते पण लिहा.